नमस्कार, मी वनिता. आज मी तुम्हाला ब्रेड पॅटीस कसे तयार करायचे ते दाखवणार आहे. या त्यासाठी लागणारं साहित्य बघा. मी 200 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. ह्याच्याने कसं ब्रेड एकदम कुरकुरीत होतील. आणि त्यात एक चुटकीभर हिंग, म्हणजे थोडासा हिंग टाकलेला आहे. आणि त्यात 1 चमचा मी ओवा घेऊन हातावर चोळून टाकते. आणि त्याबरोबर अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ. मीठ तुम्ही चवीनुसार टाकायचं. आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. पॅटीसचं बॅटर, आणि त्याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकायचं. एकदम नाही टाकायचं, तर एकदम पातळ होईल. थोडं थोडं पाणी टाकून ते बॅटर हलवत राहायचं. फेटत राहायचं. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. तरी पण थोडंसं अजून मी पाणी घेतलेलं आहे. एकदम जाड पण. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकल्याने कशी टेस्ट खूप छान लागते आणि दिसायला पण छान दिसतात पॅटीस आपले. तर ह्याला आपण चाकून बघायचं, ते मीठ बरोबर पडलेलं आहे त्याच्यात. आता हे अशी कन्सिस्टंट ठेवायची. एकदम पातळ पण नाही, अशी मीडियम. हे आपलं बॅटर आता झालेलं आहे. 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया. चला, आता आपण जे मी बटाटे 3 उकडलेले आहेत त्याला आपण मॅशरने मॅश करूया. मी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे. त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आपण. आणि त्यात थोडीशी राई टाकायची. त्याने कशी खूप छान टेस्ट येईल. 1 छोटा चमचा राई. तेल गरम झालं, राई तडतडली की त्यात थोडंसं छोटा चमचा अर्धा जिरं टाकूया. आणि जिरं टाकण्याला त्यात नंतर थोडंसं हिंग टाकायचा. हिंगाने कसं छान सुगंध येतो. आणि त्यासोबत थोडीशी मी बडीशोप टाकली, कारण त्याचं पॅटीस खाताना आपल्या दाताखाली आल्यावर किती छान चव येते. आता त्याच्यात मी कढीपत्ता, मिरची आणि कांदा टाकून चांगला परतून घेऊया. म्हणजे जास्त करपवायचं नाही, हलकं हलकं थोडंसं त्याला कांद्याला गुलाबी रंग, म्हणजे त्याची चव त्याच्यात उतरेल ना कांद्याची, त्या भाजीमध्ये बटाट्याच्या. झालं, त्याला अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्यात मी थोडीशी जिरेपूड टाकते. उगच थोडा, छोटा चमचाचा अर्धा, पण अर्ध्याच्या अर्धा. आणि थोडीशी धनेपूड. आता अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा हळद. आणि थोडंसं उगच लाल तिखट, जास्त नाही, थोडंसं. आणि त्यात जो मी होममेड गरम मसाला बनवलेला होता बघ, थोडंसं उगच चिमूटभर टाकलेला आहे. कारण की हा खूप स्ट्रॉंग आहे, त्याला सुगंध पण खूप छान येते. आता त्याची थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेऊया.
आणि थोडीशी अर्धा चमचा आल्याची पेस्ट टाकूया. ती पण चांगली त्याचा वास जाईपर्यंत थोडीशी परतून घेऊया. चला आता आपण हे परतून झालेलं आहे. आता त्यात थोडासा चाट मसाला टाकूया. ते झालं. आता सगळं परतून त्यात आपण बटाटे मॅश केलेले होते ना ते टाकूया. हे पॅटीस कसे पटकन होतात. नुसती बटाट्याची भाजी, बटाटे उकडले की थोडीशी त्याची भाजी हे करायची आणि झाले पॅटीस. पटकन होतात, त्याला काही वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटात आपले पॅटीस तयार होतात. त्याला एकजीव करून थोडासा परतून घेऊया. आता हे मी थोडासा काळा मीठ घेतलेला आहे. ह्याने कशी चव पण छान येते. उगच थोडंसं चवीसाठी. ते आपलं सफेद रोजच्या जेवणात वापरतो तो मीठ मी टाकलेला आहे, पण थोडासा काळं मीठ त्याने अजून छान टेस्ट. आणि इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. त्याने सुद्धा चांगली टेस्ट येईल. तुम्ही आमचूर पावडरच्या ऐवजी थोडासा लिंबूचा रस सुद्धा टाकू शकता. थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी परत टाकलं थोडंसं. तुम्ही पण चवीप्रमाणे टाका, कारण चव घेऊन बघा. मीठ कमी असलं अजून थोडा टाका. आता त्यासोबत मी सगळी कोथिंबीर जी बारीक कट करून घेतलेली ती पण टाकून आता चांगलं परतून घ्यायचं. सगळं एकजीव होईपर्यंत सगळं परतून घेऊया ही भाजी. बघा किती छान दिसेल भाजी. चांगले एकजीव परतून घेतलेले आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर पण छान दिसते त्याच्यात बघा. कोथिंबीर थोडी जास्त टाकल्यावर त्याला टेस्ट खूप छान लागते. बघा तुम्ही माझ्या पद्धतीने असं करून बघा. पॅटीस खूप छान टेस्टी होतील. चला आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता मी ब्रेड तळण्यासाठी एकदम स्लो गॅस ठेवून तेल तापत ठेवलं आहे. आता हे सगळे मी ब्रेड त्यावर भाजी भरून सगळे भरून लावून ठेवून देते. म्हणजे कसं आपल्याला पटापट तळायला बरे सोपे जाते. हे असं भाजी भरल्यावर त्याला तो दुसरा ब्रेड ठेवून त्याच्यावर असं हाताने प्रेस करायचं. म्हणजे थोडंसं असं दाबायचं, प्रेस करायचं. म्हणजे कसं ते ब्रेड निघणार नाही तळताना. हे माझे ब्रेड खूप पातळ होते म्हणून ते थोडेसे हे होतात. अशा प्रकारे मी सगळे ब्रेड भाजी भरून ठेवते. तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलं, एकदम बारीक गॅस करून ठेवलेला आहे. चला आता आपण हे बॅटर पण बघा कसं फुलून आलं. 10 मिनिटं रेस्ट करायसाठी ठेवलेलं मी. बघा ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे बॅटरची. चमचा घातला की त्याला मागून असं जाडसर दिसलं पाहिजे. असं थोडं आता तेल तापलं की बघते. आणि मग चला आता आपण ब्रेड टाकायला
सुरुवात करूया. तेल आपलं चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. हे ब्रेड पातळ आहे, खूप पातळ आहे तो, म्हणून असे सुटतात. हे गव्हाच्या पिठाचे ब्रेड आहेत. एका याच्यामध्ये दोन दोन सुद्धा तळू शकता, पण मी तुम्हाला आधी एक टाकून बघते. बघित बघा कसं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. गॅसची फ्लेम नंतर थोडी मिडियम करायची, एकदम स्लो होती ना, थोडी मिडियम केल्यावर करायची, एकदम फास्ट पण नाही करायची, तर ब्रेड जळून जातील. हा बघा आपला एक ब्रेड तयार झालेला आहे. बघा तसं त्याला कसं मस्त गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी दुसरे ब्रेड टाकते. एका भांड्यामध्ये दोन दोन ब्रेड होतात. तेव्हा त्याला पण किती छान कलर आलेला आहे. मी तुम्हाला सगळे ब्रेड तळून दाखवते. वरून कसे क्रिस्पी आहेत बघा. हे आमचे ब्रेड रेडी आहेत. बघा किती छान कलर आलेला आहे. त्यासोबत मी पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे. हे बघा मी तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला. आतून बघा किती सॉफ्ट आहेत ते, आणि वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. खायला पण खूप टेस्टी आहे ते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.